नमस्कार सर्वांना. पावसाळी स्पेशल रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये स्पेशल अशी दुधी भोपळ्याचे वडे रेसिपी दाखवणार आहे. वडे बनवण्यासाठी दुधी भोपळा हा जरट असावा लागतो, त्यामुळे वड्याची टेस्ट खूप छान वाटते. आणि भाजी बनवण्यासाठी कोवळा दुधी भोपळा छान वाटतो. तर बघा, हा दुधी भोपळा जरड झालेला आहे आणि त्याचे बी सुद्धा जरड झालेले आहेत. हा दुधी भोपळा किसायला थोडा त्रास होतो, लवकर किसल्या जात नाही, पण याचे वडे खूप टेस्टी होतात. तर मी हा दुधी भोपळा पूर्ण किसून घेणार आहे आणि तुम्हाला वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे. दुधी भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे नियंत्रण संतुलन हे योग्य प्रकारे ठेवते. आणि हृदयाच्या आरोग्यासाठी दुधी भोपळा हा अधूनमधून आपण खाल्ला पाहिजे. पण खूपदा दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधी भोपळा म्हटलं की लोक नाक मुरडतात, पण यापासून वडे बनवून जर आपण खाल्ले तर ते खूप कुरकुरीत आणि चविष्ट होतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने वडे बनवून खा. दुधी भोपळा मी आता असा किसून घेतलेला आहे. आता यामधील मी पाणी काढून घेणार. या किसमधून पाणी काढून घ्यावं लागते. हे बघा, असं पाणी. त्यामुळे वडे बनवण्याचं जे मिश्रण आहे ते घट्ट बनवता येते आणि वडे छान पातळ बनवून कुरकुरीत होतात. जर आपण हे पाणी काढलं नाही तर हे मिश्रण जास्त पातळ होईल आणि वडे याचे बनणार नाही. यापासून जर आपण थालीपीठ बनवले तर हे पाणी काढायची गरज नाही, परंतु वडे जर बनवले तर आपल्याला पाणी काढून घ्यावं लागते. आणि हे निघालेलं पाणी आपण ज्यूस म्हणून पिलं तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यापासून वडे बनवण्यासाठी हे बघा, एवढा दुधी भोपळ्याचा किस आहे. याकरिता मी 8 ते 10 ओली मिरची घेतली. याला मी आता मिक्सरमधून थोडं मीडियम बारीक करून घेणार. हे बघा, एवढं लसूण आहे, हे सुद्धा बारीक करून घेणार. आणि एवढं 1 इंच आल्याचे तुकडे आहेत आणि अर्धा चमचा जिरे, हे मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार. दुधी भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी बघा, मी या छोट्या वाटीनी 2 वाट्या तांदळाचे पीठ घालत आहे. एवढं ओवा घालत आहे. हे बघा, बारीक वाटलेलं मिरचीचा पेस्ट घालत आहे. एवढा बारीक चिरलेला कढीपत्ता, एवढे 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले. एवढे तीळ घालत आहे. तिळामुळे वड्याला खूप छान चव येते. पाव चमचा हळद घालत आहे. 1 चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि भरपूर ओली कोथिंबीर. याला मी आता मिक्स करून घेणार आणि यापासून खूप छान कुरकुरीत वडे बनवून घेणार. दुधी भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो, पण बहुतेक लोकांना याची रेसिपी माहीत नसते, त्यामुळे लोक याचे वडे बनवून किंवा काही पदार्थ बनवून खात नाही. आता हा व्हिडिओ बघून सर्वांनी याप्रमाणे दुधी भोपळ्याचे वडे बनवून खा व तंदुरुस्त राहा. घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अवश्य हिरवी मिरची ही मिक्सरमधून बारीक करूनच घाला, कारण लहान मुलांना वडे खाताना जर मिरची लागली तर ते खात नाहीत. म्हणून मी नेहमी अशी मिरची बारीक करून वड्यामध्ये घालत असते. हे मिश्रण आता वड्याचं छान मिक्स करून घेतलं आणि हे बघा, असं वडे बनवण्यासारखं घट्ट बनवावं लागते. जर हे मिश्रण पातळ झालं तर वडेसुद्धा जाड बनवावे लागतात आणि त्यामुळे वडे नरम होतात, कुरकुरीत होत नाही. आता मी हे वडे बनवण्यासाठी ही एक प्लास्टिक घेतली आहे, छान स्वच्छ धुवून. आणि त्यावर मी हे बघा थोडं
कच्चं तेल थंड याला लावून घेणार आहे। मी आता हे असे वडे बनवून घेणार आहे। प्लास्टिकवर बनवल्यामुळे हे वडे चिपकत नाही आणि छान पातळ बनतात आणि पातळ वडे बनल्यामुळे कुरकुरीत पण होतात। या वड्यामध्ये तेल जास्त राहत नाही। वडे तळायसाठी बघा एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता वडे तळून घेणार। बघा मी आता या पद्धतीने वडे बनवून घेतले। तुम्ही आवश्यक तशा साईजनुसार बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। हे वडे तेलामध्ये तळून घेणार। बघा आता हे वडे असे आपोआप निघतात। तेलामध्ये पूर्ण तळून घेऊ। हे लवकर आणि कुरकुरीत भाजल्या जातात आणि तेल छान गरम झाल्यामुळे दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे। बघा हे वडे किती सुंदर दिसत आहेत। याला आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ आणि छान लालसर याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। तुम्ही पण दुधी भोपळ्याचे वडे किंवा भाजी किंवा अजून काही पदार्थ कसे बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। दुसऱ्या बाजूने थोडा वेळ तळून घेऊ। वडे आता तळून झालेले आहेत। याला आपण बाहेर काढू। बघा मी अशी पेपरवर ठेवते कारण त्यामुळे यामधील काही तेल त्यामध्ये पाझरते आणि वड्यामधील तेल थोडं कमी होते। बघा किती सुंदर कलर आला या वड्याला। याप्रमाणे आपण आता हे वडे तळून घेऊ। मी या वड्याची तुम्हाला टेस्ट घेऊन दाखवते। बघा हे वडे कसे तोडताना याचा कुरकुरीत आवाज येतो। मी याची टेस्ट घेऊन बघते। इतके सुंदर झाले हे वडे, खूप छान आणि खूप कुरकुरीत। हे वडे खात असताना असा कुरकुरीत आवाज येत आहे। त्यामुळे तुम्ही पण हा व्हिडिओ बघून सर्वांनी असे दुधी भोपळ्याचे वडे बनवून खा। व माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।